माती खाल्ली, माती खाल्ली हे शब्द ऐकले बळीराम बाबा. हातामध्ये काठी घेतलेली यशोदाबाईंनी धावत धावत काठी घेऊन आल्या. कान धरला भगवान श्रीकृष्णाचा. सांग माती खाशील का? भगवान परमात्म्याने सांगितलं. तुला कोणी सांगितलं मी माती खाल्ली? अरे एवढे गोपाळ सांगतात. ऐक म्हटली. गोपाळ खोटं बोलतात सरस. अगं मैया, मी माती खाणं तर लांब, माती पाहिली सुद्धा नाही. आई नको गे, आई नको गे, आई नको गे, आई नको गे, आई माझा मारू नको गे, आई माझा मारू नको गे. नाही नाही मी पाहिली माती, पाहिली माती, नाही नाही मी पाहिली माती. नंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मैया मी माती खाल्ली. अगं माती खाणं तर लांब, मी माती पाहिली सुद्धा नाही. नाही नाही मी पाहिली. आई गाई नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली माती, आई गाई नाही खाल्ली. बलिराम दादा हो, बलिराम दादा, बलिराम दादा हो, बलिराम दादा, बलिराम दादा हो, बलिराम, बलिराम दादा हो, बलिराम दादा, बलिराम दादा खोटं बोलू नको, खोटं बोलू नको, बलिराम दादा, नाही पाहिली मी माती. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मैया माती खाणं तर लांब, माती पाहिली सुद्धा नाही. सद्गुरुशी बाबा म्हणायचे, खोटं बोलायचं तर एवढं रेटून बोलावं लागतं, नाहीतर खरं बी मिळमिळ बोललं तर पटत नाही. विठ्ठल माती पाहिली सुद्धा नाही. गोपाळ बोलतायत ते काय खोटं बोलतायत? खोटंच बोलतात मैया. का खोटं बोलतायत? त्याचं कारण आहे म्हटले. त्यांनी मला दह्या दुधाची मागणी केली होती. मैया तू सांग, मी त्यांना दररोज कोणाचं आणून देऊ? एकदा दिलं, दोनदा दिलं, पण ते आजही मला म्हणू लागले की दही दूध आम्हाला चोरून आणून दे, आम्हाला भुका लागलेल्या आहेत. मी त्यांना सरळ सांगितलं की मी तुम्हाला आज काही देऊ शकत नाही. आणि मग ते माझ्यावरती रुसले. ते सांगा, ते माझ्यावरती रुसले आणि मग रुसल्यामुळे माझ्यावरती ते आळ घेतायत मी माती खाल्ली म्हणून. बरं ठीक आहे, गोपाळ आळ घेतायत, ठीक आहे. बलराम दादाकडे नजर केली यशोदामैयाने. गोपाळाने सांगितलं त्याच्या मोठ्या भावाला विचार. मोठ्या भावाकडे नजर केल्याच्या नंतर यशोदामैयाने खुणवलं, बलराम दादा, लालाने माती खाल्ली. बलराम दादाने होकार दिलं, हो मैया बरोबर आहे. गोपाळ म्हणतात ते बरोबर आहे, माती खाल्ली याने. माती खाल्ली म्हटल्याच्या नंतर कान धरला. मोठा भाऊ म्हणतोय तुझा खाल्लीस माती? नाही मैया, एवढं खोटं बोलावं लागतं देवा, तेव्हा जमत सगळं. असं जमतच नाही, तसं बोलायचंच असलं तर तेवढं बोलावंच लागतं. नाही खाल्ली. अरे पण तुझा मोठा बंधू म्हणतो, भाऊ म्हणतो. मैया तोही खोटं बोलतो. अरे पण तुझा सख्खा भाऊ येतो, तुझा मोठा भाऊ आहे ना, तो कसा खोटा बोलेल? तोही बोलतो म्हटले. आतापर्यंत बोलत नव्हता, पण आता बोलायला लागलाय. का बोलायला लागला? जिल्हा परिषद जवळ आली ना आता. आतापर्यंत तो कधीच खोटं बोलला नाही, माझ्याकडनंच होता. पण आता तोही माझा पक्षपाती, त्याने हे माझा पक्षपात केला, त्याने पक्ष बदलला, माझी संगती सोडून दिली.
बलराम दादा खोटं बोलतो. बलराम दादा खोटं बोलतो, पण ते हे नाही, विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा कबूल करत नाहीत. अशा वेळेला